नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ 5वा सामाजिक व धार्मिक प्रबोधन. आपण पाहिलेच आहे की इंग्रजांना भारतावर राज्य करणं सहज, सोपं, सुलभ जावं म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार केला. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा सुद्धा प्रसार झाला. इंग्रजी शिक्षणाची ओळख झाल्यामुळे काय झालं? भारतीय लोकांना पाश्चिमात्य विचार आणि त्यांची संस्कृती यांच्याशी ओळख झाली आणि त्यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात बदल झाले. इंग्रजी शिक्षण मिळाल्यामुळे भारतीयांना परदेशी म्हणजेच पाश्चिमात्य संस्कृती वाचायला मिळाली. त्यांच्यासोबत भारतीय संस्कृतीची त्यांना तुलना करता आली आणि त्यामुळे जे चांगले विचार आहेत, नवीन विचार आहेत, त्या नवे विचार, नवीन कल्पना यांचा भारतीयांमध्ये प्रसार झाला. भारतीय समाजाची संस्कृती ही उच्च दर्जाची असून सुद्धा भारतीय समाज हा मागासलेला आहे. याच्या मागचं कारण म्हणजे अंधश्रद्धा, रूढिप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे. याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं त्यांना आपल्या भारतीय समाजाची, भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख झाली. आपलं सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक जीवन हे जरी समृद्ध असलं तरी सुद्धा आपण मागासलेलो आहोत. याचं कारण म्हणजे आपल्या समाजात असलेल्या अंधश्रद्धा. आपण जुन्या रूढी परंपरांना अजूनही चिटकून राहिलेलो आहे. त्यांच्यामध्ये काळानुरूप बदल केलेला नाही. त्यामुळे समाजात असलेली रूढिप्रियता, आपण उच्च नीचता पाळतो आणि जातीभेद मानतो आणि त्याद्वारे माणसांमध्ये भेदभाव करतो. या ज्या भ्रामक कल्पना आहे आणि प्रत्येक गोष्टीचं कारण शोधणं, चौकस आणि चिकित्सक वृत्ती ठेवणं याचा आपल्यामध्ये अभाव आहे. या सर्व गोष्टींमुळे काय झालेलं आहे? भारतीय समाज हा मागे पडत चालला आहे. जर आपल्याला आपला देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नवीन समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्या समाजात असलेले दोष म्हणजेच कोणते अंधश्रद्धा आहे, रूढिप्रियता आहे, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना आहे, मी उच्च दर्जाचा, मी उच्च जातीचा, मी श्रेष्ठ, दुसऱ्या जातीचे लोक हे कनिष्ठ असं मानणं, ह्या ज्या अनिष्ट प्रवृत्ती होत्या त्यांचं निर्मूलन करून सर्व मानव हे एकच आहेत, त्यांच्यामध्ये समता आणि बंधुता आणणं, या तत्वांवर आधारित जर आपण नवीन समाज प्रणाली आणली तर काय होईल? भारताची प्रगती होईल. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले आणि तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. असं तुम्हाला टीप लिहा किंवा थोडक्यात उत्तरे द्या असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की भारतीय प्रबोधन म्हणजे काय? आपण पाहिलेलं आहे प्रबोधन म्हणजे नवनिर्माण. पाश्चिमात्य देशांमध्ये जशी प्रबोधन युग आलं होतं त्यांच्यामधल्या ज्या जुन्या भ्रामक रूढी परंपरा होत्या त्या त्यांनी दूर सारून नवीन विचार प्रणाली आत्मसात केली होती. त्याप्रमाणे भारतीयांमध्ये सुद्धा नवीन समाज निर्माण करण्यासाठी जुन्या अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीभेद हे टाळून चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा समावेश लोकांनी करणे, याच्यासाठी जे लोक शिकलेले होते, ज्यांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार केला, इंग्रजी शिक्षणाचा अभ्यास केला, अशा
विचारवंतांनी आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करण्याची जी मोहीम सुरू केली, त्या वैचारिक जागृतीला काय म्हणतात? भारतीय प्रबोधन असे म्हणतात. मग हे भारतीय प्रबोधन करणे, ही लोकांमध्ये वैचारिक जागृती करणे, धर्म सुधारणा आणि समाज सुधारणेचे नवे पर्व आणणे, याच्यामध्ये कोणी कोणी सहभाग घेतला होता हे आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम येईल ब्राह्मो समाज. राजाराम मोहन रॉय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांचा जन्म 22 मे 1772 आणि मृत्यू 27 सप्टेंबर 1833 रोजी झाला. राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. म्हणजे इंग्रजांविरुद्ध तर लढायचंच होतं, पण विचारवंतांसमोर दुहेरी लढाया होत्या की इंग्रजांना घालवायचं आणि समाजात असलेल्या रूढी परंपरा यांसारखे जे मानवतेचे शत्रू आहेत त्यांच्यासोबत सुद्धा लढायचं होतं. लोकांचे विचार परिवर्तन करायचं होतं. आणि याच विचाराने प्रेरित होऊन राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता आणि त्यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. राजा राम मोहन रॉय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे त्यांनी जनजागृती केली. राजाराम मोहन रॉय हे अनेक भाषा आणि अनेक धर्मांचा त्यांनी अभ्यास केला आणि यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली होती. एकेश्वरवाद म्हणजे ईश्वर एकच आहे, ईश्वर वेगळा नाही असं मानणं म्हणजे एकेश्वरवाद. उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, सर्व ईश्वर हा एकच आहे आणि कोणताही मनुष्य हा मी उच्च जातीचा किंवा उच्च आहे आणि तो नीच जातीचा आहे असं न पाळणं, कर्मकांडास विरोध करणं. कर्मकांड म्हणजे अनावश्यक ज्या अंधश्रद्धा होत्या, ज्या रूढी परंपरा होत्या त्यांना विरोध करणं. म्हणजे एखादंच जर आपल्यावर नैसर्गिक संकट आलं तर त्याच्या मागे देव कोपलेला आहे आणि त्याला जर प्रसन्न करायचं असेल तर बोकडाचा बळी द्या किंवा अगदीच झालं तर मानवाचा सुद्धा बळी द्या असं मानून यज्ञयाग करणं आणि व्यर्थ पैसा खर्च करणं याला त्यांचा विरोध होता. त्याच्या मागचं खरं कारण शोधून काढलं पाहिजे. नैसर्गिक आपत्ती आली असेल तर त्याच्या मागे काहीतरी सायंटिफिक रिझन असेल, ते रिझन आपल्याला शोधून काढायचं आहे असं त्यांचं मत होतं. त्यामुळे कर्मकांडास विरोध आणि प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही या समाजाची म्हणजेच ब्राह्मो समाजाची तत्वे होती. समाजात ज्या रूढी परंपरा होत्या त्यामध्ये सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना त्यांचा विरोध होता. पूर्वीच्या काळी बालविवाह होत होते. जे वय मुलींचं खेळण्याचं वय असतं त्या वयामध्येच म्हणजे वयाच्या 8व्या-9व्या वर्षीच त्यांचं विवाह होत असे. म्हणजे विवाह म्हणजे काय हे समजण्याचं ज्यांचं वय नाही अशा वयात त्यांची विवाह होत होते. बरं, वयातलं अंतरसुद्धा बरंच होतं. नवरा आणि बायकोमधलं वयातलं अंतरसुद्धा बरंच होतं आणि त्या काळी एवढी आरोग्यसेवा म्हणा किंवा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे मृत्यूचं प्रमाणसुद्धा जास्त होतं आणि जर तिच्या दुर्दैवाने जर तिच्या पतीचा मृत्यू झाला तर त्या मुलीला त्या
तिच्या नवऱ्यासोबत सती जाण्यास भाग पाडलं जायचं. सती जाणं म्हणजे मृत नवऱ्यासोबत त्या जिवंत मुलीने जळत्या चितेवर जायचं. तिने सुद्धा त्याच्यासोबत स्वतःला समर्पण करायचं. अशा ह्या पद्धती यांचा समाजात खरंच समाजाला मागे आणणाऱ्या ह्या पद्धती होत्या आणि या पद्धतींना विरोध करण्याचं काम ब्राह्मो समाजाने केलं. जर ती स्त्री सती गेली नाही तर मग तिला विधवेचं जीवन जगावं लागायचं आणि ते जीवनसुद्धा एकदम भयंकर होतं. म्हणजे तिने कुणाच्या दृष्टिक्षेपात पडायचं नाही. दिवसातून एकच वेळ जेवण घ्यायचं. जेवणात सुद्धा अगदी फक्त भाकरी आणि बिना तेलाची भाजी, म्हणजे जिभेला चमचमीत असं काहीच मिळणार नाही, अशा पद्धतीचं त्यांचं जीवन होतं. त्यांचं केशवपन केलं जायचं, म्हणजे त्यांनी विद्रूप दिसावं एवढंच त्यामागचा उद्देश होता. मग या सर्व प्रथांना काय करणं, या रूढी परंपरांना मोडीत काढणं आणि नवीन विचार, म्हणजे विधवांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, त्यांनी सुद्धा पुनर्विवाह केले पाहिजेत, त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे हे सांगणं, स्त्रियांना शिक्षित करणं, त्यांच्या पायावर त्यांना उभं करणं, याचं समर्थन ब्राह्मो समाजाने केले. राजाराम मोहन राय यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांद्वारे सुद्धा जनजागृतीचं काम, म्हणजे संवाद कौमुदी या वृत्तपत्रामध्ये ह्या विविध चालीरीती, रूढी परंपरा याच्यावर त्यांनी टीका केली आणि लोकांमध्ये जनजागृती घडवून आणली. आता पहा मुलांनो, ह्या पाठामध्ये आपल्याला थोर विचारवंत आणि त्यांनी भारतीय समाजात जनजागृती करण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याच्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि त्यांनी केलेले कार्य, ह्या सर्वांचा उल्लेख आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, पाठाच्या सुरुवातीसच एक तक्ता आखून घ्यायचा आहे. त्यामध्ये विचारवंत, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि त्यांचे विचार आणि कार्य ह्यासारखे कॉलम करायचे 3. आणि त्यामध्ये म्हणजे आता इथं तुम्ही राजाराम मोहन राय लिहिलं किंवा ब्राह्मो समाज लिहिलं. संस्था कोणती? ब्राह्मो समाज. संस्थापक कोण? राजाराम मोहन राय. त्यांची तत्वे काय होती? तर एकेश्वरवाद, उच्च-नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध करणे, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही तत्वे. आणि त्यांनी कार्य केलं ते सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध करून स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह यांचं समर्थन. आणि संवाद कौमुदी हे वृत्तपत्र, रिकामी जागा भरा असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र, या वृत्तपत्राद्वारे जनजागृती कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी केली. तर आता यापुढे अजून असणारे थोर विचारवंत आणि त्यांनी केलेली भारतीय समाजासाठी केलेले कार्य हे आपण पुढच्या भागात पाहू.